शेतकरी बंधूंनो, सोयाबीनची शास्त्रीय पद्धतीने आपल्याला उगवण क्षमता तपासणी कशी करायची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अशा प्रमाणे जर तुम्ही सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी जर केली तर आपल्याला एकरी सोयाबीन किती किलो पेरायचं हे कळणार आहे आणि तुमचे सोयाबीन रोगग्रस्त आहे का नाही, कीडग्रस्त आहे का नाही आणि खरंच ह्या वर्षी पेरणी लायक तुमचं घरचं बियाणं आहे का नाही, किंवा जरी तुम्ही खाजगी कंपनीची बॅग जरी घेतली असेल तरी सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करायची आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका अशा शेतीविषयक माहितीसाठी। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। आता शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत आहात की आज आपण सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करणार आहोत, कारण येणाऱ्या 8 दिवस असेल 15 दिवसामध्ये सोयाबीनची पेरणी सर्वजण करणार आहेत आणि तुम्ही अशाच प्रकारे उडदाची असेल, मुगाची असेल किंवा तुरीची उगवण क्षमता तपासणी करू शकता, इतर सर्व प्रकारच्या बियाणाची। आता सोयाबीनचीच खास करून का करायची, तर शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस पण आपण सोयाबीन काढतो आणि त्याच्यानंतर मळणी करतो ट्रॅक्टरच्या सहाय्याने, तर मग अशा वेळेस काय असतं, ट्रॅक्टरचा RPM त्या मशीनचं जर जास्त असेल तर सोयाबीनच्या बियाणाची आदळ आपट ही खूप जास्त होते। मग आपल्याला उगवण क्षमता तपासणी कळत नाही आणि आपण डायरेक्ट बियाणं चांगले म्हणून पेरणी करतो, दिसायला चांगलं असतं पण नंतर दिसायला चांगलं असलं तरी ती एकरी बियाणं कमी वापतं, मग आपलं सोयाबीन तुटाळ पेरणी होते कधी कधी, मग आपल्याला माहीत नसतं की काय कारण त्याचे। तर तसंच अजून महत्त्वाची गोष्ट काय की एखाद्या शेतकरी खाजगी कंपनीचं बियाणं घेतो, खूप विश्वास असतो त्यांना की खाजगी कंपनीचं बियाणं घेतलं म्हणजे 100% चांगलं वापणार आहे। बियाणं कंपनी तर देत असेल तिथून चांगलं, पण नंतर इथं आल्यानंतर काय होतं, एकाच बॅगवर थप्प्या 20-20 बॅगच्या थप्प्या असतात सोयाबीनच्या। मग अशा वेळेस ते काय शिफारस नाही, एका बॅगवर किमान 6 थप्प्या जमतात तर ते बियाणं चांगलं वापतं। मग अशा प्रकारे सुद्धा तुमची बियाणामध्ये फसवणूक होते। मग त्याच्यापेक्षा चांगलं काय, कुठलं बियाणं घ्या, घरचं असू द्या विकत्रीचं घ्या, बियाणाची उगवण क्षमता तपासणी आपल्याला करणं गरजेचं आहे। याच्यामुळे फायदा काय होणार, आपल्याला एकरी किती किलो बियाणं ते कळणार आहे, ओरिजिनल आणि ह्याच्यामधले जे पण खराब बियाणं ते बाजूला निघतील, आपल्याला तो एक माहितीचा फायदा होईल आणि आपली उगवण क्षमता तपासणी चांगली झालं तर उत्पादनही आपल्याला चांगलं मिळणार आहे। आता उगवण क्षमता तपासणी करायची असेल बियाण्याची तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लागतात। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट लागते आपल्याला सुतळी पोतं, किंवा ह्याला गोनपाट म्हणतात काही भागामध्ये। सुतळीचं एक चांगलं पोतं लागणार आहे आपल्याला, मग तुमचं घरातलं जुनं असू द्या किंवा नवं घेतलं तरी चालेल। एक पाटी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी लागणार आहे स्वच्छ। दुसरं एक लागणार आहे आपल्याला सोयाबीनची बॅग लागणार आहे, ती पूर्णच बॅग लागणार आहे आपल्याला, गरज नाही आपल्याला की छोटंच मुठभर वगैरे काय नाही, मी तुम्हाला सांगतो ते कसं बियाणं काढायचं। तर आपल्याला घ्यायचं आहे गोनपाट, घ्यायचं आहे गोनपाट, ह्या पाण्यामध्ये चांगलं बुडून घ्यायचं। चांगलं बुडून घ्यायचं म्हणजे काय, पूर्ण ओलं करायचं, पिळून घ्यायचं गरज नाही त्याला, चांगलं ओलं करायचं, तसंच काढायचं बाहेर आणि असं हातरून घ्यायचं। आता हातारल्यानंतर बियाणं निवड करताना आपल्याला कसं घ्यायचं बियाणं, समजा ही तुमची सोयाबीनची बॅग आहे, 30 किलोची बॅग धरून चला आणि ह्याच्यामध्ये न बघता तुम्हाला वरच्या साईडचं नाही आणि खालच्या साईडचं नाही, मध्ये हात असा घालायचा आणि मध्ये हात घालून एक असं मुठभर जर बियाणं काढलं तर ह्यात आरामशीर 100 बिया आपल्याला सोयाबीनच्या मिळतात आणि ह्या 100 बिया घ्यायच्यात। आता ह्याच्यामधल्या फक्त काय, तुम्ही हे मुठभर बियाणं घेतलं, ह्याच्यामधलं किडकं बियाणं आणि ज्या सोयाबीनची डाळ झाली असेल तेवढंच फक्त बाजूला काढायचं, बाकी सगळं बियाणं तुम्हाला आपल्याला वापरायचं। त्यामधलं मग तुम्ही निवड वगैरे करायची, निवड कोणती करायची, फक्त तुम्हाला जे खराब आणि फुटकं बियाणं आहे तेवढंच बाजूला काढायचं, बाकी सगळं सोयाबीन आपल्याला 100 बिया मोजून घ्यायच्या। त्यातून 100 बिया घ्यायच्या, 100 बिया घेतल्यानंतर गोनपाट असं आपलं ओलं असणार आहे, लगेच आपल्याला हातरून घ्यायचे, तर 10 लाईनी करायच्यात आणि त्याच्यासुद्धा बियाच्या सुद्धा 10च ओळी करायच्यात, 10 ओळी आणि 10 लाईनी करायच्यात। तर मग ह्यानी काय होणार आहे, प्रत्येक बियाणामध्ये आपल्याला 1 ते 2 इंच 1 इंचापेक्षा जास्त गॅप ठेवायचा आहे, बियाणामधला आणि ओळीमधला सुद्धा गॅप आपल्याला 1 इंचापेक्षा जास्त ठेवायचा, असं स्क्वेअरमध्ये चौकोनीसारख्या चौकड्या करून घ्यायच्या। अशा 100 बिया आपल्याला सोयाबीनच्या हातरून घ्यायच्या। सोयाबीनच्या 100 बिया हातरून झाल्या त्यानंतर सगळ्यात काय करायचं, असंच गोनपाटाची घडी घालायची। मग तुम्हाला एक जमत असेल तर एक करा किंवा 2ची जरी घडी घातली तरी चालतं। अशा प्रकारे एकदम शिस्तीमध्ये घडी घालायची आणि ही अशी घडी घातल्यानंतर तुम्ही ह्याला सुतळीच्या साहाय्याने इथं बांधू शकतात, मध्ये हवा जाईन म्हणून, आणि नाही बांधलं तरी चालतं। आता ज्यांच्याकडे गोनपाट उपलब्ध आहे त्यांनी गोनपाटावर करा किंवा तुम्ही पेपरवर सुद्धा सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करू शकतात। शास्त्रीय पद्धतीने पेपर सगळ्यात चांगला जो रिझल्ट आहे तो गोनपाटावर म्हणजे आपल्या सुतळीच्या पोत्यावर येतो, त्याच्यानंतर पेपरवर चांगला येतो। काही जण कुंडीमध्ये करतात, काही जण मातीमध्ये करतात। कुंडीमध्ये कशामुळे मी शिफारस करत नाही, कुंडीमध्ये काय असतं, आपण पीक घेतलेलं म्हणजे जे पण आमच्या घरी फुला झाड असतं, कोणी तुळशीच्या कुंडीत करतं, पण ते सारखं अन्नद्रव्य घेऊन त्याच्यामध्ये उगवण क्षमता चांगली येत नाही। मातीमध्ये जमीन तापलेली असते आणि किडी वगैरे असतात, त्यामुळे तिथं उगवण क्षमता चांगली येत नाही। सगळ्यात चांगलं काय, तर सुतळी पत्र करा, किंवा ज्यांच्याकडे सुतळीचं पोतं नाही त्यांनी पेपरचं घ्यायचं आहे। पेपरसाठी काय करायचं, पेपरच्या 13 घड्या असलेल्या आपल्याला पेपर घ्यायचे। असा हा सिंगल जो पेपर आहे, हा एक पेपर, असे 13 पेपर घ्यायचे आपल्याला, तर मग ती सुतळीच्या पोत्यासारखी त्याची लेवल होती। 13 पेपर घ्यायचे, 13 पेपरसुद्धा असं पाण्यामध्ये बुडवायचे, हो का, असे हे 13 पेपर असे बुडून तुम्ही 13 पेपर असे हातरू शकतात आणि ह्याच्यावर सुद्धा असं 10-10 ओळी करून घ्यायच्या बियाणाच्या आणि सरळ अशी आपली
पेपरची सुद्धा तुम्ही अशी घडी घालू शकता. आता हे झालं मित्रांनो तुम्हाला कसं करायचं आणि काय करायचं सांगितलं. ह्याच्यानंतर पुढं काय काळजी घ्यायची. सोयाबीनचं बियाणं आपल्याला चांगली उगवण व्हायला 3-4 दिवस तर लागतात आपल्याला. कमीत कमी आपल्याला काय करायचं, रोज 3 दिवस ह्या जे स्तुळीचं पोतं ह्याला अर्ध मग, जास्तीत जास्त 1 मग, अर्धा मग खूप होतो, अर्धा मग आपल्याला ह्याच्यावर असं पाणी घालायचं आणि हे ठेवायचं कुठं, तर जिथं हवा येत नाही तुमच्या खोलीमध्ये किंवा रूममध्ये म्हणा, त्या कोपऱ्यात ठेवायचं. कॉट खाली ठेवू शकतात, फक्त आपल्याला तिथं हवा गेली नाही पाहिजे, डायरेक्ट हवा किंवा कडक उन्हामध्ये नसलं पाहिजे, सूर्यप्रकाश हाताला मिळाला नाही पाहिजे. 3 दिवस ठेवायचं. 3 दिवस तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घालू शकतात. खूप पाणी घालायची गरज नाही, नाहीतर बी एकदम सडून नासून जाईल. काळजी घ्या, एकच टाईम पाणी घातलं तरी चालतं किंवा सकाळ संध्याकाळ तुम्ही अर्धा मग घातलं तरी चालतं. 3 दिवस घालायचं. 4थ्या दिवशी तुम्हाला अशाच प्रकारची हळूच ह्याची घडी उघडायची आणि ह्याची घडी उघडली तुम्ही की ह्याच्यामध्ये काय होतं, जे सोयाबीनची बियाणं आपले उगवून आले तर त्यांना चांगलं अंकुर फुटलेलं असतं आणि ज्याला अंकुर निघले तर ते म्हणायचं आपलं बियाणं उगवले आणि ज्याला अंकुर ना निघलं ते बियाणं फेल गेले. आपण ठेवलेलं असतं 100 बिया. मग ह्या 100 बियामध्ये समजा जर आपले अंकुर निघलेलं 90 बियाणं आणि 10 बियाणं खराब जर गेलं तर आपली 90% ही उगवण क्षमता बियाणाची आहे म्हणायचं. मग जर समजा 90% तुमची बियाणाची उगवण क्षमता जर असेल तर जिथं आपण एकरी 25 किलो बियाणं पेरतो तिथं काहीच प्रमाण कमी जास्ती करायचं नाही, कमी पेरायचं नाही, जास्ती पेरायचं नाही. समजा तुमची जर उगवण क्षमता तपासणी 70%च्या खाली आली, 80% आली तरीसुद्धा आपल्याला 25 किलो पेरायची आणि 70% जर तुमच्या बिया 100पैकी जर उगवून आल्या आणि 30 जर खराब निघल्या तर आपल्याला काय करायचं, तिथं 5 किलो बियाणं हे वाढवायचं आहे. म्हणजे एकरी 25 किलो जी पेरते त्यांनी 30 किलो पेरा. हेच सोयाबीनमध्ये करायचं आहे. तसं तुरी उडदाला नाही करायचं, फक्त सोयाबीनला सांगतोय 5 किलो आपल्याला वाढायचं. 70च्या खाली जसं जसं येताल तुम्ही तसं 5 किलोच्या ऐवजी 6 किलो वाढवा, 7 किलो वाढवा, अशा प्रकारे तुम्ही पेरणी करू शकतात. आणि 60%च्या खाली तर पेरणी करूच नका. जर तुमचं 60%पेक्षा खाली बियाणं जर वापरलं तर एकरी तुम्ही काय 40 किलो सोयाबीन पेरणार का? त्यामुळं पेरू नका. जास्तीत जास्त 60-70% आपल्याला बियाणं उगवण क्षमता ही पाहिजेच. हे शास्त्रीय पद्धत आहे. अशा प्रकारे केलं तर आपल्याला भविष्यामध्ये काय होतं ह्याचा फायदा तुम्हाला एक सांगतो मी. आता सोयाबीनची जर आपण उगवण क्षमता तपासणी केली आणि ज्या शेतकऱ्यांनी केली नाही त्याच्यामध्ये तोटा त्यांचा हा होतो, ज्यांनी नाही केली त्यांनी ते उद्या समजा सोयाबीनची पेरणी करतील आणि बाय चान्स त्यांना वाटेल की माझं बियाणं तर चांगले आणि तणनाशकाच्या फवारणीमुळे ह्याची उगवण झाली नाही किंवा ट्रॅक्टरवाल्यांनी लईच खोल पेरलं त्याच्यामुळे उगवण झाली नाही आणि किंवा जास्त पाऊस झाला मी पेरणी केल्यामुळे त्याच्यामुळे झालं. त्याला माहीतच नसतं की आपलं बियाणं खराब असतं, आपण कंपनीला दोष देतो किंवा बियाणाला दोष देतो. असं होऊन चालणार नाही. चांगलं तुम्ही बियाणाची उगवण क्षमता तपासणी केली तर तुम्हाला उद्याच्याला कळून येतं की काय प्रॉब्लेम आहे. आणि ज्यांनी खाजगी कंपनीच्या बॅगा वगैरे घेतात अशांनी काय करायचं, ही जी बॅग असते खाजगी कंपनीची ही इथून खालून फाडायची, कवाबी खालून फाडायची. खालच्या साईडनीच आपल्याला त्या बॅगमध्ये हा जो आहे ते तुम्हाला बियाणं वापरायचं तेवढं वापरायचं 25 किलो. त्यातलं फक्त आपल्याला मुठभर काढून घ्यायचं. वरची बॅग ठेवायची, त्याचं लेबल ठेवायचं, पावती ठेवायची, दुकानदाराची पावती ठेवायची, म्हणजे तुमचं उद्या बियाणामध्ये काय फॉल्ट आला तर कळून येतं. आणि खाजगी कंपनीचं बियाणं सुद्धा तुम्ही मुठभर साईडला ठेवून तुमची अशी बियाणाची उगवण क्षमता तपासणी करू शकता. चांगलं उगवून आलं तर काही गरजच नाही, डायरेक्ट पेरू शकतात. असं नियोजन केलं तर आपल्याला सोयाबीनमध्ये एकरी बियाणाची संख्या कळते आणि आपलं उत्पादनही वाढतं. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलोसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.